प्रश्न पहिला. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? उत्तर आहे वसंतराव नाईक समिती. प्रश्न दुसरा. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1962. प्रश्न तिसरा. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस टिंबटिंब समितीने केली. उत्तर आहे लना-बोंगेरवार समिती. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली आहे? उत्तर आहे लना-बोंगेरवार समिती. प्रश्न पाचवा. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? उत्तर आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश. प्रश्न सहावा. स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे? शेअर मार्केटचा क्लास लावा. उत्तर आहे विल्यम रॉबर्टसन. प्रश्न सातवा. महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? उत्तर आहे 50%. प्रश्न आठवा. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. प्रश्न नववा. भारतात महिलांसाठी टिंबटिंब मध्ये जागा राखीव आहेत? उत्तर आहे पंचायत राज संस्थांमध्ये. प्रश्न 10वा. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे पंचायत राजशी संबंधित आहे. प्रश्न 11वा. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा आवश्यक आहे? उत्तर आहे 21 वर्ष पाहिजे. प्रश्न 12वा. ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? उत्तर आहे 7 ते 17. प्रश्न 13वा. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? उत्तर आहे पंचायत समिती. प्रश्न 14वा. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? उत्तर आहे सरपंच. प्रश्न 15वा. ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे विभागीय आयुक्त.